घोडबंदर रोडवरील 5 वाहतूक सिग्नलांपाशी प्रायोगिक तत्वावर रॅम्बलर लावण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सर्वच सिग्नलपाशी त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अपघात टाळण्यासाठी सिग्नलपाशी वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहनं नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचं मत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी बैठकीत मांडलं. या सूचनेचा अवलंब करण्यासाठी पालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे 5 ठिकाणांची निवड करावी, तिथे प्रायोगिक तत्वावर ही व्यवस्था करावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीनं त्याचा इशारा देणारी पाटी, रिफ्लेक्टर्स इत्यादी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीनं कराव्यात. इंडियन रोड काँग्रेसनं निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचं पालन करावं असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरी कामांविषयी चर्चा करण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचं आयोजन पालिका आयुक्त कार्यालयात मंगळवारी करण्यात आलं होतं. आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, नगररचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, उपनगर अभियंता विकास डोले, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे समन्वय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह MMRDA मेट्रो यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वाघबीळ येथील अंतर्गत रस्ता, भाईंदरपाडा आणि साईनगर येथील सेवा रस्त्यांची दुरावस्था, रोजा गार्डनिया येथील प्रस्तावित वाहतूक बेट इत्यादी विषय प्रतिनिधींनी मांडले. त्यावर कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिले. तसंच रस्त्यावरील रडारोडा, वायरी, अनावश्यक बॅरिकेड्स इत्यादी काढून टाकण्यासाठी पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो आणि MMRDA यांनी संयुक्तपणे सर्वंकष स्वच्छता मोहीम घ्यावी असंही आयुक्त राव यांनी सांगितलं.